ओम नमः शिवाय. जन्म हा अखेरचा. श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने. श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधीश्वर काव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय. जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी. आशीर्वचन 13वे. सर्वगत निरसन स्थल. जिज्ञासू सद्भक्तांनो, ईश्वर, प्रपंच व जीवात्मा यांच्यापासून वेगळा आहे हे आपण काल ऐकले. कर्नाटकातील एक संत निजगुण शिवयोगी म्हणतात, जीव हा परमात्म्याचा एक अंश आहे. गीतेत म्हटले आहे, ममोसी जीवलोके जीवभूत सनातन. प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. अग्नीपासून ठिणग्या निघतात, त्या अग्निरूपच असतात, परंतु चुलीतल्या अग्नीत प्रकाश आणि दाहकता अधिक असते. त्यावर स्वयंपाक करता येतो, पाणी तापवता येते, परंतु ठिणगीवर स्वयंपाक करता येत नाही, पाणीही तापवता येत नाहीये. तिच्या प्रकाशात काही पाहता येत नाही. स्वतःला प्रकाशित करण्याइतकाच प्रकाश ठिणगीत असतो, म्हणून ठिणगी अग्नीचा अंश आहे. तिला पूर्ण ज्ञान नाही, केवळ स्वतःचे ज्ञान आहे. ठिणगी ही शेवटी अग्नीचाच अंश असते. त्याप्रमाणे जीव हा देखील परमात्म्याचाच अंश असतो, मात्र तो स्वतःला परमात्म्याचा अंश समजत नाही. गुरुने तत्वमसी या महावाक्याचा तूच ब्रह्म आहेस असा उपदेश केल्यानंतर देखील जीव विचारतो, मी ब्रह्म कसा, मी परमात्मा असा असेल. ही त्याच्या मनातील विपरीत भावनाच होय. असंभव व विपरीत भावनेमुळे जीव अज्ञ आहे. स्वतःचे चैतन्य रूप विसरून जड देहातच तो अहंता धारण करतो. मी जातो, मी येतो, मी खातो ही व्यवहारातील भाषा आणि वर्तन शरीराच्या माध्यमातून घडते. तुम्ही देता, तुम्ही खाता हे हाताचे कर्तव्य, तुम्ही जाता येता हे पायांचे कर्तव्य, परंतु तुम्ही पाय नाही, त्यापासून वेगळे आहात. डोळे पाहण्याचे कार्य करतात, परंतु तुम्ही डोळे नाही आहेत, त्यापेक्षा वेगळे आहात. शरीराशी तादात्म्य होऊन जीवात्मा व्यवहार करतो. आरशापुढे जाऊन माणूस आपले रूप पाहतो, ते रूप म्हणजेच आपण अशी भावना त्याच्या मनात असते. या रूपापेक्षा आपण वेगळे आहोत हा भाव त्याच्या मनात लवकर उत्पन्न होत नाही. शरीरापेक्षा मी वेगळा आहे हे बुद्धीने तो जाणतो, परंतु तशी अनुभूती मात्र त्याला येत नाही. शरीराशी नित्य संबंध असल्यामुळे तो स्वतःला शरीरच समजून बसतो. म्हणूनच सांगतात, वस्तूत तुम्ही चिद्रूप आहात, परंतु जड शरीरात तुम्ही अहमबुद्धी ठेवता, म्हणून तुम्हाला अज्ञ म्हटले जाते. तुमचा आत्मा अत्यंत पवित्र शुद्ध आहे, तरी आपण विटाळलो असे म्हणून तुम्ही सूतक पाळता. जनन मरण रज जाती आणि उचिष्टे ही पंचसूतके पाळता. सूतकाचा संबंध शरीराशी आहे, आत्म्याशी नव्हे. जन्म होणे, मृत्यू पावणे, रजस्वाला होणे हे सारे शरीराचे धर्म आहेत. शरीर सूतकी झाले की जीवात्मा स्वतःला सूतकी समजतो. शरीर आहे म्हणून सूतक आहे. शरीर सुटले की या लोकातले सारे संबंध तुटतात. शरीरात असेपर्यंत जीवात्म्याचा अनेकाशी संबंध येतो, परंतु शरीराचे पतन झाले की या लोकांचे संबंध तुटले. एखाद्याचा गेलेला प्राण परत आला तर लोक त्याला पुन्हा स्वीकारत नाहीत, त्याला भूत समजतात, भितात. 5 मिनिटात एकदा जाऊन प्राण परत आला तर त्यावर विश्वास ठेवला जात नाही, असा कायमचा संबंध विच्छेद होतो. हे सारे संबंध शरीराशी असतात. परलोकाचा संबंध सूक्ष्म शरीराशी असतो. आपल्या शरीरात एक सूक्ष्म शरीर असते. या जड शरीराला वाहणारे, इकडे तिकडे नेणारे सूक्ष्म शरीरच असते. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सारे सूक्ष्म शरीरात असतात. जीव जड शरीर सोडतो तेव्हा ही सारी सामग्री सोबत नेतो. शरीराकृती मात्र येथेच सोडून जातो. जन्म मरणातील पुण्य पापाचा संचय स्थूल शरीरात नसतो, तर सूक्ष्म शरीरात असतो. या जन्मातली पाप पुण्याची कमाई सूक्ष्म शरीरात संग्रहित होते. त्याशिवाय जे काही असते ते तेथेच राहते. म्हणून सुभाषितकार म्हणतो, इहलोक सोडताना
चे सांगती कोण असतात. भूमीत गाडलेले धन भूमीतच राहते. गोठ्यातली गुरे गोठ्यातच राहतात. बंधू मित्र स्मशानापर्यंत येतात. जिवंत असताना त्याने पापपुण्याची जी कमाई केली तीच फक्त त्याच्या सोबत जाते. या पापपुण्याचा संचय सूक्ष्म शरीरात होतो. नंतर तो जीव अन्य लोकात जातो अथवा पुन्हा अन्य जन्म घेऊन सुख दुःखे भोगतो. स्थूल आणि सूक्ष्म या दोन शरीरापलीकडे जे तत्व आहे तो आत्मा होय. आत्मा म्हणजे स्थूल शरीर नव्हे. अज्ञान रूप असे आणखी एक कारण शरीर असते ते असे सांगतात. या तिन्ही शरीरापेक्षा वेगळा जो आहे तो आत्मा होय. जीवाला दूरदृष्टी नसल्यामुळे तो स्वतःला स्थूल शरीर समजतो, फार तर सूक्ष्म शरीर समजतो. परंतु आपण आत्मा आहोत हे ज्ञान त्याच्या ठिकाणी नसते, म्हणून जीवात्म्याला आज्ञ म्हटले जाते. आज्ञ जीव जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत तो परमात्म स्वरूप होत नाही. सर्वज्ञ परमात्मा आणि अल्पज्ञ जीवात्मा याचे तोपर्यंत सामरस्य होऊ शकत नाही. म्हणून अष्टमूर्ती निरसन स्थलात पृथ्वी आदी पंचमहाभूते सूर्य व चंद्र हे जसे जड असल्यामुळे परमात्म्यापासून भिन्न आहेत, तसाच जीवात्मा देखील अज्ञ असल्यामुळे परमात्म्यापासून भिन्न आहे असे सांगितले आहे. हे जाणून आपल्या इष्टलिंगातच शिव आहे अशा भावनेने त्याचे पूजन करावे असे आचार्य सांगतात. यानंतरचे स्थल म्हणजे सर्वगत निरसन स्थल. ईश्वर कोठे आहे? एकदा कबीराचा मुलगा कमाल याने पित्याला विचारले, आपण सदैव रामनामाचा जप करता, तो राम कोठे आहे? कबीर म्हणाला, राम सर्वत्र आहे. कण मी हे भगवान. ईश्वर सर्वत्र आहे. ईश्वर आधार आहे आणि प्रपंच आधी आहे. आम्ही या व्यासपीठावर बसलो आहोत. व्यासपीठ हा आधार आहे आणि आम्ही आधे आहोत. तसे सर्व विश्व परमात्म्यात निहित आहे. परमेश्वर व्यापक महान आहे. वेदांतात परमात्म्याला ब्रह्म म्हटले जाते. जे सर्वात मोठे व्यापक आहे ते ब्रह्म होय. जे सर्वात मोठे असते ते सर्व व्यापक असते, ते सर्वात असते. म्हणून प्रत्येक कणात परमात्म्याचा निवास आहे असे कबीर म्हणाले. ते कमालच्या मनात एक प्रश्न उद्भवला, जर सर्वज्ञ परमात्मा असेल तर शौचासाठी जागा कोणती? एका लहान मुलाच्या मनातला हा प्रश्न आहे. कबीराने त्याचे विलक्षण उत्तर दिले. ते म्हणाले, ज्याच्या मुखात राम नाम नाही ही ती जागा होय. जिथे ईश्वराचे नामस्मरण होत नाही तीच अपवित्र जागा होय असे कबीरांना म्हणायचे आहे. कबीराचे विधान मनुष्याला नामस्मरणाला प्रवृत्त करणारे आहे. ईश्वर कोठे आहे असा प्रश्न विचारणाऱ्याला ईश्वर कोठे नाही असा प्रतिप्रश्न विचारता येतो. अर्थात ईश्वर सर्वव्यापक आहे. सर्व शास्त्रे हेच सांगतात. परंतु आपल्या आचार्यांनी ईश्वराला सर्वत्र पाहण्याचा अगोदर त्याला प्रारंभी एकाच ठिकाणी पाहण्याविषयी उपदेश केला आहे. माहेश्वराने आपले इष्टलिंगच शिवस्वरूप मानले पाहिजे. त्याच्याशिवाय अन्यत्र शिवाय असे मानू नये. जर ईश्वराला सर्वव्यापक मानले तर तुम्ही पूजा कशाची कराल? तुम्हाला चालणे फिरणे अवघड होऊन जाईल. जर एखादा मनुष्य मंदिरात शिवलिंगाकडे पाय पसरून बसला तर आपण त्याला हटकतो, अरे तिथे देव आहे, पाय कशाला पसरतोस? म्हणजे मूर्तीत देव आहे आणि बाहेर नाही आहे का? आहे, पण सर्वत्र तो अव्यक्त आहे आणि मूर्तीत व्यक्त आहे. मूर्तीत आपण ईश्वर पाहू शकतो, अन्यत्र पाहणे अवघड आहे. पूजा क्रिया ही एकाच ठिकाणी आणि एकाच दिशेने झाली पाहिजे तरच ती फलप्रद होते. अनेक ठिकाणी ती होत असेल तर फलप्रद होणार नाही. म्हणून ईश्वर सर्वत्र आहे असे मानले तर पूजा सर्व ठिकाणी करावी लागते. तुम्ही कशाची पूजा कराल, कुणाकुणाची कराल हे कोठपर्यंत चालेल? ईश्वर सर्वत्र आहे ही भावना ठीक आहे, परंतु पूजेसाठी तो सर्वत्र पाहणे योग्य नाही आहे. त्यासाठी ईश्वराला एकाच ठिकाणी पाहावे लागते. म्हणून माहेश्वराने इष्टलिंगातच ईश्वर पाहावा, सर्वत्र पाहू नये. ईश्वर सर्वत्र व्यापक असला तरी त्याचे प्राकट्य एकाच ठिकाणी असते. प्रल्हादाने ईश्वर सर्वत्र आहे असे सांगितल्यावर हिरण्यकशिपुने विचारले, या खांबात देखील तो आहे का? होय असे प्रल्हादाने उत्तर दिल्यावर सर्व मनोभाव एकत्र करून हिरण्यकशिपुने खांबावर लाथ मारली आणि ईश्वर प्रकट झाला. ईश्वराचे प्रकटीकरण एकाच ठिकाणी होऊ शकते, सर्वत्र नाही. त्याप्रमाणे इष्टलिंगात तो विशेष तत्वाने असतो. अग्नी कोठे असतो? सर्वत्र असतो, परंतु तो प्रकट न झाल्यामुळे आपण जळून जात नाही. तुमच्या खिशात काढे
पेटी आहे तरी तुम्ही जळून का जात नाही, कारण तो प्रकट झाला नाही. कंदिलाची ज्योत पाहून एका मुलाला एका प्रश्न विचारला, ही ज्योत कोठून आली? मुलाने कंदील विझून त्या ग्रस्ताला विचारले, ही ज्योत आता कोठे गेली? जेथून आली तेथे गेली. अग्नी वायुमंडलातच असतो, कारण अग्नी हे महाभूत आहे. तो कधी प्रकट होऊन दिसतो तर कधी दिसत नाही. इतकेच सूर्यप्रकाशात वस्तूला प्रकाशित करण्याचे सामर्थ्य आणि जाळून टाकण्याचे सामर्थ्य असते, परंतु सामान्य रूपाने तो वस्तू प्रकाशित करीत असतो. ओले कपडे सूर्यप्रकाशात सुकतात, जळत नाहीत, परंतु त्याची ज्वलनशक्ती प्रकट झाली तर तो वस्तू जाळूनही टाकतो. ईश्वर सर्वत्र आहे, परंतु एखाद्या विशेष आधारस्थानावर तो प्रकट होतो. अग्नी प्रकट करण्यासाठी आगकाडी व पेटी याचे घर्षण आवश्यक असते. त्याप्रमाणे इष्टलिंग आणि मन याच्या एक प्रकारच्या घर्षणातूनच इष्टलिंगाचा ईश्वर प्रकट होतो. इष्टलिंगात एक प्रकारचा प्रकाश दिसू लागतो. ते भावनेच्या सतत घर्षणामुळे प्राचीन काळात लाकडाच्या घर्षणापासून अग्नी निर्माण करीत असत. त्याला अग्निमंथन म्हणत. यज्ञासाठी लाकडे जास्त उपयोगी पडत. अग्नी सर्वत्र लाकडात निवास करतो, परंतु शमी वृक्षात तो विशेष तत्वाने असतो. त्याप्रमाणे ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे, तथापि तो इष्टलिंगात विशेष तत्वाने व्यक्त होतो. ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे असे सर्वज्ञ शास्त्रे सांगतात. आकाशवत सर्वगतस्य नित्य. जसे आकाश सर्वत्र आहे तसा ईश्वर सर्वत्र आहे. दुधात लोणी आहे, परंतु ते दुधातून सरळ मिळत नाही, त्यावर संस्कार करावे लागतात. दुधाचे दही करावे लागते, ते घुसळावे लागते, मग ताक वेगळे आणि लोणी वेगळे होते. दुधाच्या प्रत्येक थेंबात लोणी असून देखील ते प्राप्त करण्यासाठी काही क्रिया कराव्या लागतात. त्याप्रमाणे ईश्वर प्रकट होण्यासाठी काही साधना करावी लागते. आकाशासारखा ईश्वर सर्वगत आहे. आकाश सर्वत्र व्यापक असून पंचमहाभूतात ते सर्वात मोठे आहे. प्रांताप्रांतात माती वेगळी असेल, पाणी वेगळे असेल, वायू वेगळा असेल, परंतु आकाश मात्र सर्वत्र सारखेच असते. आकाश परमात्म्यासारखा आहे. परमात्म्यातूनच तेच प्रथम उत्पन्न झाले आहे. परमात्म्याचे स्वरूप विशद करण्यासाठी शास्त्रात आकाश या सूक्ष्मभूताचे उदाहरण दिले आहे. पृथ्वी, जल, वायू नष्ट होऊ शकतात, तसे आकाश नष्ट होत नाही. आकाशाला जाळून टाकता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाही, त्यांच्यावर शस्त्राचा प्रहार करता येत नाही. असे आकाश सामान्यतः अविनाशी आहे. त्याप्रमाणे परमात्मा अविनाशी व सर्वव्याप्त आहे असे शास्त्र. आकाशाला जाळून टाकता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाही, त्याच्यावर शस्त्राचा प्रहार करता येत नाही. असे आकाश सामान्यतः अविनाशी आहे. त्याप्रमाणे परमात्मा अविनाशी व सर्वव्याप्त आहे असे शास्त्र सांगतात. मग तो तसा येथे का मानत नाहीत? कारण आपल्याला पूजा करायची आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जप व ध्यान हे 10 धर्म आहेत. धर्म हे ईश्वराचेच एक रूप आहे. भगवत तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी 10 प्रकारचे धर्म पाळावे लागतात. धर्माचरण न करता ईश्वर प्राप्त होणार नाही. जो खरे बोलत नाही, पूजा करत नाही, ध्यान करीत नाही, त्याला ईश्वर मिळणार नाही. आपले मन साकार वस्तूत अधिक रमत असते, निराकारात ते रमत नाही. एखाद्या देवतेची पूजा आपण 2-3 तास करू शकतो, त्यात रमू शकतो. रुद्राभिषेक, बिल्वार्चन, आरती, स्तोत्र पठण यात मन रमते. पूजा ही बाह्य क्रिया असल्यामुळे ती खूप वेळ आपण करू शकतो, त्यात आपले मन रमते, स्थिर होते. परंतु ध्यान, जप खूप वेळ करणे कठीण जाते, त्यात मन फार काळ रमत नाही. डोळे बंद करून कोणी ध्यानाला बसलाच तर दुसऱ्या क्षणी त्याचे मन भलतीकडेच धावत सुटते. निराकाराची पूजा करण्याचा अभ्यास आपल्या मनाला नसतो. मनाचे सारे व्यवहार आकाराशी संबंधित असतात. लहान मुलाच्या हातातले खेळणे काढून घेतले तर ते रडू लागते, कारण त्यांच्या वृत्ती खेळण्यावरच केंद्रित असतात. त्याचे रडे थांबवायला त्याच्या हातात दुसरे खेळणे दिले पाहिजे. वेलीला वर चढवायचे असेल तर तिला काहीतरी आधार द्यावा लागतो. त्याप्रमाणे आपल्या अत्यंत तरल, चंचल, सूक्ष्म मनाची एकाग्रता होण्यासाठी त्याला काहीतरी आधार द्यावा लागतो. म्हणून बाहेर वाहणाऱ्या मनोवृत्तीला एकाच ठिकाणी केंद्रित करण्यासाठी आचार्यांनी इष्टलिंगाची निर्मिती केली आहे. इष्टलिंग दिसायला छोटे दिसते, परंतु त्याची महती महात्मा बसवेश्वरांनी एका वचनात गायली आहे. तुम्ही सारे तेथे एवढ्या प्रशस्त भवनात बसलेला आहात, परंतु एखाद्या फोटोग्राफरने जर तुमचा फोटो काढला
तर तळहाता एवढ्या लहानशा फोटोत तुम्ही सगळे सामावले जाल. त्याप्रमाणे सर्वव्यापक अशा परशिवाला शिष्याच्या पूजेसाठी सद्गुरूंनी इष्टलिंगा रूपात हातावर दिले आहे. बाह्य मनोवृत्तीला एकत्र करून आवश्यक आहे. मनोवृत्तीला अंतर्मुख केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. आपल्या सिद्धांतात केवळ इष्टलिंग पूजाच सांगितली नाही, तर इष्टलिंगानंतर प्राणलिंगाची, त्यानंतर भावलिंगाची पूजा सांगितली आहे. प्राणलिंग व भावलिंग या बाह्य वस्तू नाहीत. आपल्या चिद्रूपाचे चिंतन करणे ही प्राणलिंगाची पूजा आहे, तर स्वतःला शिवस्वरूप मानून शिवहम भावनेने ध्यान करणे ही भावलिंगाची पूजा. जोपर्यंत मनोवृत्ती अंतर्मुख होत नाही तोपर्यंत प्राणलिंगाची व भावलिंगाची उपासना शक्य नाही आहे. परंतु त्याआधी बाह्य मनोवृत्तीला एकाच जागी केंद्रित करायला हवे, नंतर तिला आत घेऊन जायचे आहे. बाह्य वस्तू पाहताना आपली दृष्टी बाहेर वाहत असते, परंतु जेव्हा आपण आरशात पाहतो त्यावेळी आपली दृष्टी आरशावरून परावर्तित होऊन आपल्या आत पाहत असते. त्याप्रमाणे इष्टलिंग म्हणजे एक दर्पण आहे. आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराचे ते एक साधन आहे. येथे आचार्यांनी सर्वत्र परमात्मा पाहू नये असे सांगण्याचे कारण हे की प्रथम आत्मस्वरूपात परमात्म्याचे दर्शन घेतल्यानंतर मग सर्वत्र परमात्म्याचे दर्शन घेता येईल. डोळ्यावर ज्या रंगाचा चष्मा घातला त्याच रंगाचे जग दिसते. त्याप्रमाणे परमात्म्याचा एखादा साक्षात्कार झाला की दृष्टी बदलते, विचार बदलतात आणि जेथे जेथे दृष्टी पडते तेथे तेथे वस्तू दिसत नाही तर ईश्वरच दिसतो. काही चित्रकार विलक्षण चित्र काढतात. 2 वृक्षाच्या मध्ये महात्मा गांधीचे चित्र असते. स्थूल मानाने पाहिले तर 2 वृक्ष आणि आकाश एवढेच आपल्याला दिसते, परंतु जर कोणी त्यात महात्मा गांधी आहेत नीट पहा असे सांगितले तर खरोखरच ते गांधी दिसतात. चित्रकाराचे ते चातुर्य असते. एकदा महात्मा गांधी दिसले की मग मात्र त्या चित्रात वृक्ष दिसत नाहीत की आकाश दिसत नाही. कितीही प्रयत्न केला तरी महात्मा गांधीशिवाय आपण त्यात काही वेगळे पाहू शकत नाही. जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत गांधी दिसत नाही आणि एकदा सांगितले की गांधीशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. हेच दृष्टी परिवर्तन होय. एकदा दृष्टी बदलली की सर्व सृष्टी शिवमय होऊन जाते. शिवयोग हे दृष्टी परिवर्तनाचे साधन आहे. ईश्वर सर्वत्र आहे असे सगळी शास्त्रे सांगतात, परंतु साधना केल्याशिवाय, मन एकाग्र केल्याशिवाय, आपल्याला अंतरंगात परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय केवळ बाहेर पाहून ज्ञान प्राप्त होत नाही. झालेच तर ते बौद्धिक ज्ञान होय, साक्षात्कार नव्हे. म्हणून ईश्वर सर्वत्र आहे याची चिंता न करता प्रारंभी एका निश्चित स्थानी दृष्टी केंद्रित करा. मग तिला हृदयात घेऊन जा आणि आत्मसाक्षात्कार झाला की मग सर्वत्र ईश्वर दिसेल असे आचार्यांनी सांगितले आहे. त्यासाठी पूजा हा प्रारंभीचा मार्ग आहे. पूजेसाठी ईश्वर सर्वत्र न पाहता इष्टलिंगातच पाहिला पाहिजे. तत्वमसी महावाक्याचा द्वारे तूच ईश्वर आहे असे वेद सांगतात. तत्वमसी महावाक्याचे अनेक अर्थ होतात. जेवढ्या विभक्ती आहेत तेवढेच अर्थ आहेत. तत्वता आणि तत् म्हणजे ईश्वर, त्व म्हणजे तू आणि असी म्हणजे आहेस, अर्थात तू ईश्वरच आहे असा एक अर्थ. तुझ्या दुसऱ्या विभक्तीने तू आहे, तू त्याचा आहेस असा अर्थ होतो. तिसऱ्या विभक्तीने त्याच्यासाठी तू आहेस असा अर्थ निघतो. शंकराचार्य म्हणतात तू म्हणजे मी होऊ शकतो, मी तुझा होऊ शकतो, परंतु तू माझा होऊ शकत नाही. मी जीव तुझा असेल परंतु तू माझा नाही, कारण तुझे स्वरूप विराट आहे. जसे तरंग समुद्राचे असतात परंतु समुद्र तरंगाचा नसतो, त्याप्रमाणे येथे सांगितले आहे आपला जन्म त्याच्यासाठी झाला आहे. त्याची पूजा ध्यान चिंतन करण्यासाठी, अन्य पशुपक्षी याचे जन्म भोगासाठी झाले आहे. म्हणून त्याची पूजा करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माहेश्वराने केवळ इष्टलिंगातच ईश्वर पाहावा. आपल्या साऱ्या मनोवृत्ती त्याच दिशेने एकवटाव्या. अन्य ठिकाणी ईश्वर पाहण्याचा प्रयत्न करू नये हेच सर्व गतनिरसन स्थलात प्रतिपादन केले आहे. वृत्ती अंतर्मुख होणे ही प्रगती आहे. व्यवहारात बहिर्मुख वृत्ती महत्त्वाची मानतात, परंतु अध्यात्म क्षेत्रात अंतर्मुख वृत्तीला महत्त्व आहे. म्हणून बहिर्मुख वृत्ती प्रथम इष्टलिंगात वर एकत्रित करून नंतर ती अंतर्मुख करावी. पूजेसाठी इष्टलिंगातच शिव पाहणे इष्ट आहे. एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.